सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना ही सायलीसोबत किचनमध्ये येते. तर कल्पना सायलीला म्हणते की सायली, तू आता इथे शांत उभं राहायचं बरं का, काहीही बोलायचं नाहीये आणि काहीही करायचं नाहीये. त्यानंतर कल्पना विमलला कुकर लावायला सांगते आणि सायलीवरती लक्ष ठेवायला सांगते. इकडे आता चैतन्यने सुद्धा अर्जुनला बाजूला आणलेले असते. चैतन्य म्हणतो की मी तुला सगळी डिटेल्स देतो कामाची. तर अर्जुनचे काही मात्र चैतन्यकडे अजिबात लक्ष नसते. लगेच अर्जुन म्हणतो की चैतन्य, आपण बाहेर जाऊन बोलू. आणि अर्जुन पुन्हा हा किचनमध्ये उभे असलेल्या सायलीकडे बघतो. तर सायली काम करू लागते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की ए, काय करतेस तू? तेवढ्यात अर्जुन म्हणतो की काय लागतंय तुम्हाला, मला सांगायचं ना. तर सायली म्हणते की मला डाळ लागते. तर पटकन अर्जुन हा कपाट उघडून डाळीचा डब्बा सायलीला देतो. तर अर्जुन सायलीला डाळीचा डब्बा देत म्हणतो की आता मी कुठेही जाणार नाही. आणि चैतन्यला म्हणतो की आपण इथेच समोर मीटिंग करू, चैतन्य चल. तर आता अर्जुन आणि चैतन्य बोलू लागतात, पण अर्जुनचे काही लक्ष लागत नसते आणि अर्जुन पुन्हा सायलीकडे बघत असतो. त्यानंतर सायली ही मेथीची जुडी घेते. तर तेवढ्यात अर्जुन हा विमलला हाक मारतो. तर विमल पटकन सायलीच्या हातातून ती मेथीची जुडी घेत म्हणते की सायली ताई, तुम्ही राहू द्या. तर आता इकडे प्रिया ही साक्षीकडे येते आणि साक्षीला म्हणते की आता काय करायचं, त्या सायलीवरती हल्ला आपण केला हे सुद्धा लपवायचं का? तेव्हा साक्षी म्हणते की आपण त्या सायलीवर हल्ला केलेला नाहीये. त्यानंतर लगेचच प्रिया म्हणते की मग त्या अर्जुन सुभेदाराला तूच जाऊन सांग की बाबा रे, मी विलासचा खून केला पण सायलीवर हल्ला केलेला नाहीये. त्यानंतर तन्वीला गप्प बसवत साक्षी म्हणते की त्या अर्जुनला जर एक गोष्ट कळली ना तर तो तिच्या मुळाशी जातो, हे मला चांगलंच ठाऊक आहे तन्वी. तर साक्षी म्हणते की त्याच्यात सहनशीलता नाही आणि तो पटकन लगेच रिॲक्ट होतो, हे देखील मला माहीत आहे. तर तन्वी म्हणते की मग आता कर ना काहीतरी, तुझे अण्णा हे भलतंच काहीतरी करून बसलेत. साक्षी म्हणते की आपण दोघी यामध्ये अजिबात अडकायचं नाही. मी चैतन्यकडून अर्जुनची पुढची स्टेप काय असेल ना ते शोधून काढते. साक्षी म्हणते की तो चैतन्यसुद्धा खूप शातीर आहे. वरून जरी तो गोड गोड वाटत असला ना तरी तो मला काहीच कळू देत नाहीये. त्यानंतर साक्षी ही तन्वीला म्हणते की तू नागराजला शांत करून त्याला अण्णांकडे घेऊन ये. तेव्हा तन्वी म्हणते काय बोलतेस तू, काल नागराज किती चिडला होता बघितलं ना, तो अण्णाचं नाव जरी घेतलं ना तरी तो पुन्हा चिडेल. ते ऐकून आता साक्षी म्हणते की तन्वी, आता तू नवीन अनाथाश्रम शोधायला सुरुवात कर, कारण 1-2 दिवसात जर किल्लेदाराला कळलं की तू तन्वी आहे तर तुला जेलमध्ये जावं लागेल. ते ऐकून तन्वीला मोठा धक्का बसतो. तर लगेचच साक्षी म्हणते की जोपर्यंत अण्णा आणि नागराज एकत्र आहेत तोपर्यंतच आपली ताकद आहे, नाहीतर आपण दोघी काहीच करू शकत नाहीये तन्वी. तेव्हा हे सगळं काय आणि कसं करायचं ना ते आता तू बघ. तर लगेचच तन्वी म्हणते की हे बघ साक्षी, आत्ता नागराज आणि अण्णाला एकत्र आणणं खूप कठीण आहे. त्यानंतर आता लगेचच साक्षी म्हणते की अर्जुनचा प्लान फ्लॉप करण्यासाठी आपल्याला स्पेशल काहीतरी असा मोठा प्लान करावा लागणार आहे. तर तन्वी म्हणते की पण ते मारेकरी जर अर्जुनला सापडले तर? तेव्हा साक्षी म्हणते की नाही सापडणार, कारण ऑलरेडी ते गायब झालेत. अण्णांनी त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते, पण अण्णा ज्या व्यक्तीला अजून फोन करत होता तो देखील गायब आहे. तर तन्वी म्हणते की मग तो तिसरा माणूस कुठे गेला? तर साक्षी म्हणते की माहीत नाही, पण या 3 व्यक्तींपैकी एक जरी माणूस अर्जुनला सापडला ना तर अर्जुन काही सोडणार नाही. इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये येऊन कपाट उघडते. तर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि सायलीला कॉटवर बसवतो आणि म्हणतो तुम्हाला काय हवंय ते मला सांगा. सायली म्हणते की अहो माझे हातपाय धडधाकट आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही. अर्जुन म्हणतो की तुमच्या पायाला जखम ताजी आहे तेव्हा तुम्हाला त्रास होईल ना. त्यानंतर लगेच सायलीला ठसका लागतो. तर अर्जुन पळत पळतच सायलीला पाणी आणून देतो. तेव्हा सायली म्हणते की काय चाललंय तुमचं, मला नाही पाहिजे पाणी. तर अर्जुन पळेचच सायलीला पाणी देतो. तर रागाने सायली पाणी पिते आणि पुढे जाऊ लागते. तर अर्जुन पटकन सायली पाठीमागे येऊ लागतो. तेव्हा सायली म्हणते की काय आहे? तर अर्जुन म्हणतो की काही नाही. त्यानंतर तन्वी ही बाथरूमला जाते आणि दरवाजा बंद करते. तर अर्जुन हा बाथरूमला कानच देऊन असतो आणि बराच वेळ झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही ठीक आहेत ना? तर सायली ही डोक्याला हात लावते. तर रागाने सायली ही बाहेर येते. तर लगेचच सायली म्हणते की तुम्ही मला जो त्रास देता ना त्यासाठी सॉरी म्हणा, याच्यासाठी नका सॉरी म्हणू.
तर सायली म्हणते की अहो मी जर बाहेर गेले तर माझ्यावर हल्ला होणार ना, तर मी जर घरात फिरले तर मग मला काही नाही होणार ना. तर अर्जुन म्हणतो हो. तर मग मला घरामध्ये फिरू द्या ना, माझे हातपाय घरामध्ये तरी इकडे तिकडे थोडीशी हालचाल होऊ द्या त्याची. सायली म्हणते की मी जर डाव्या कुशीवर झोपले तर तुम्ही झोपू देत नाही, तुम्ही म्हणता त्रास होईल तुला, तर मी नक्की काय करायचं सर. तेवढ्यात चैतन्य हसत हसत त्यांच्या बेडरूममध्ये येतो. तर सायली म्हणते की चैतन्य सर तुम्ही इथे आलात म्हणजे तुम्हाला माझ्या हातची कॉफी हवी असेल ना. तर हसतच चैतन्य म्हणतो की मी खाली विमलला सांगितली होती, पण तुमच्या हाताची कॉफी जर पेलो ना मिस सायली तर मी धन्य होईल. चैतन्य म्हणतो की सायली वहिनीची कॉफी कमाल असती. तर सायली म्हणते की त्या बदल्यात तुम्ही माझं काम कराल का. तर चैतन्य म्हणतो की एक काय 4 काम सांगा. तर सायली म्हणते की मग तुम्ही अर्जुन सरांना घट्ट पकडून ठेवा. तेव्हा चैतन्य अवाक होऊन सायलीकडे बघू लागतो. सायली म्हणते त्यांना अजिबात सोडू नका, सतत ते माझ्या मागे पुढे करतात. तर सायली म्हणते की अहो चैतन्य सर हे मला श्वास सुद्धा घेऊ देत नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन तुझं हे काय चाललंय. तर इकडे सायली चैतन्यला अर्जुनला पकडून ठेवायला सांगते आणि कॉफी करायला खाली येते. तर सायली ही खूप हसत असते. तेव्हा सायलीला हसताना बघून कल्पना आणि विमल खुश होतात. विमल म्हणते की सायली ताई आज खूप दिवसांनी अशा नॉर्मल हसल्या. तर लगेचच एक माणूस दरवाजासमोर येत म्हणतो की अर्जुन सुभेदार आहे का. तर सायली म्हणते की हो आहे ना, तुम्ही या. तर सायली लगेचच त्याला बसावयास सांगते. इकडे आता अर्जुन चैतन्याला सांगत असतो की अरे मला जाऊ दे, माझी त्यांना गरज आहे. तर तेवढ्यात सायली ही खालूनच अर्जुनला हाक मारते आणि म्हणते की आवो खाली या ना. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो मी तुला सांगत होतो ना, आणि पळतच अर्जुन खाली येत म्हणतो की काय झालं, मी तुम्हाला सांगत होतो ना तुमच्यासोबत येतो मी. तर अर्जुन ऐकायलाच तयार नसतो. तर अर्जुन हा बोलतच असतो. तेव्हा कल्पना पुढे येत म्हणते की अर्जुन बोलण्या अगोदर इकडे तिकडे बघ. तर अर्जुनचे लक्ष त्या माणसाकडे जाते. तर लगेचच सायली म्हणते की हे आले होते म्हणून तुम्हाला हाक मारली. तर चैतन्य त्या माणसाला कामासाठी आतमध्ये घेऊन जातो आणि इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की तू ठीक आहेस ना. तर कल्पना अर्जुनला सुद्धा काम करायला जायला सांगते. तर अर्जुनने आता त्या माणसाची स्केच काढण्यासाठी या व्यक्तीला बोलावलेले असते. तेव्हा अर्जुन आता त्या माणसाचं सर्व वर्णन आता त्या स्केचरला सांगू लागतो आणि तो स्केचर त्या पद्धतीने ड्रॉइंग काढू लागतो. आणि अर्जुनने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे अगदी हुबेहूब त्या स्केचरने त्या व्यक्तीचे स्केच काढलेले असते. त्याने ते स्केच अर्जुनला दाखवताच अर्जुन बोट करत म्हणतो आज हाच आहे तो माणूस. तर लगेचच अर्जुनला आता त्याने सायलीवर कसा हल्ला केला हे सर्व आठवतं. इकडे आता अर्जुन हा संध्याकाळी त्याचे काम करत बेडरूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यात सायली तिथे येते आणि कपाटातून ब्लँकेट आणि उशा बाहेर काढत त्या बेडवर ठेवू लागते. तर अर्जुन हा तिरप्या डोळ्यांनी सायलीकडे बघत असतो. तर आता सायली सुद्धा अर्जुनकडे बघते. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं काय बघताय, आणि पटकन अर्जुन हा सायलीला गोळी देतो. तेव्हा पटकन सायली गोळी घेऊन टाकते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की सांगा आता तुम्ही माझ्याकडे का बघत होतात. तर सायली म्हणते की तुम्ही माझी अति काळजी करताय सर, आणि आपली काळजी करणाऱ्या माणसाची किंमत मी चांगली समजते. सायली म्हणते की वरून तुम्ही किती जरी कडू वाटत असला ना, आतून तुम्ही खूप गोड आहात, म्हणून तर तुम्ही माझी एवढी काळजी घेता. सायली म्हणते की मी तुमची कोणीही नसताना तुम्ही एवढी काळजी घेता. ते की मधुभाऊ काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे का. तर अर्जुन म्हणतो नाही. तर सायली म्हणते की जो अनाथांचा नाथ असतो ना, तो देव माणूस असतो. तर अर्जुन म्हणतो की माझं एवढं कौतुक करू नका. तर सायली म्हणते की असं कसं, तुम्ही माझा पिच्छा सोडत नव्हता तर मी तुम्हाला बोलले ना, तेव्हा आता तुमच्यातली चांगली गोष्टीने तुमचं कौतुक करायला नको का. तर आता लगेच सायली म्हणते की सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का. तर अर्जुन म्हणतो की मी जरी नाही म्हटलो तरी तुम्ही ऐकणार आहे का. तर हसतच सायली म्हणते की सर जेव्हा मी 6 महिन्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट सोडून हे घर सोडून निघून जाईल ना, आणि त्यानंतर तुम्ही ज्या मुलीशी लग्न कराल ती मुलगी खूप भाग्यवान असेल, आणि तुम्ही तेवढंच त्या मुलीवरती प्रेम करताल. ते शब्द ऐकून आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्यानंतर गुड नाईट असे म्हणत सायली झोपी जाते. तर अर्जुन हा फक्त सायलीकडेच बघत राहतो. त्यानंतर आता अर्जुन सायलीकडे बघत विचार करतो की मला सायलीला खरं काय ते सांगावंच लागेल. तर आता अर्जुन हा सायलीला त्याच्या मनातले प्रेम कसे सांगून सायलीसोबत कसे लग्न करतो हे बघण्यासाठी आणि एपिसोडच्या भाग 2साठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.